नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. कोणताही ब्लाऊज कटिंग करायच्या आधी तुम्ही एकदा हा व्हिडिओ नक्कीच बघा. फोरटक्स ब्लाऊजमध्ये तुमचा पफ वगैरे काय येत नाही किंवा छातीमध्ये ब्लाऊज दबतो का, तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा. तुम्हाला याच्यामध्ये परफेक्ट जे आहे ना, कशा पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करायचं आहे. आणि त्याशिवाय हा जो ब्लाऊज आहे ना, हा बोट नेक आहे. तर तुम्ही इथं पहा, आता जर तुम्हाला याचा बॅक पार्ट पाहायचा असेल तर तुम्हाला ह्या ब्लाऊजचं व्हिडिओ बघावा लागेल. तर जो आहे आपण आत्ताच टाकलेला आहे, तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर हा बॅक पार्ट जो आहे ना, याची डिझाईन दाखवलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथं. त्यानुसार मी इथं माप घेतलेली आहे. बघा, ही शोल्डर इथपर्यंत टाकलेला आहे. त्याच्यानंतर हे बघा, हा जो मोंढ्याचा आपण इथं घेतलेला राऊंड आहे तो आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हे संपूर्ण या ब्लाऊजचं मेजरमेंट, याच्या पुढचं आपल्याला जे आहे ते माप टाकायचे आहेत. तर त्यानुसार हे माप घेतलेले आहे. तर याच्यासाठी हे शोल्डर वगैरे मी तुम्हाला सगळं काही सांगते. आपल्याला जे कटिंग करायचं आहे ते फ्रंट पार्ट आहे. तर बोटनेकसाठी तुम्ही फोरटक्स ब्लाऊज कसं कटिंग करशाल त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच बघावा लागेल. तर इथं संपूर्ण शोल्डर आहे ना, मी 7.5 इंच इथं घेतलेला आहे, तुम्ही बघा. आणि जी गळा रुंदी आहे ना, ती 3.5 इंच घेतलेली आहे. आता इथं या ठिकाणी ह्या ब्लाऊजची उंची 15 इंच आहे. घडी झाली ना, तर आपण 8.5 इंचाची घडी घेतलेली आहे, म्हणजे 8.5ची छाती आहे, 34 छाती आहे. तर व्यवस्थित सगळं माप बघण्यासाठी तुम्ही ना तो व्हिडिओ नक्कीच बघा. तुम्हाला सगळी माप व्यवस्थित लक्षात येईल. आता इथे आपल्याला फोरटक्सचं मार्किंग करायचं आहे. तर इथं जी काही गळा रुंदी आहे ना, ती सगळ्यात पहिले मी टाकून घेणार आहे. तर इथं गळा रुंदी जी आहे ना, तुम्ही आता फ्रंट पार्ट आहे आपला, तर आपल्याला इथं काय करायचं आहे, थोडासा मी खोल गळा घेणार आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही 3.5ची गळा रुंदी ना, तर ती मी ना 3 इंचावर टाकणार आहे. 3 इंचावरती टाकणार आहे आणि इकडून अर्धा इंच कमी करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला शोल्डर जोडायला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. तर ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा. इथं तुम्हाला जर गळा रुंदी कमी करायची, कारण की 3.5चा गळा आपल्याला पुढून खूप मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे मी इथं 3चीच गळा रुंदी ठेवली आणि अर्धा इंच इकडनं कट करून टाकलं, म्हणजे आपल्याला इथं शोल्डर जोडायला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. जो काय आपण घेतलेला बॅकचा शोल्डर आहे तो इथं व्यवस्थित परफेक्ट बसेल. इथून आता मी पुढचा गळा घेते आवडीनुसार, जसं की मला आता मी घेते इथं गळा 7 इंचावर टाकते. 7 इंचावर टाकल्यानंतर इथं 3 इंच आपण घेतलेला आहे, तर मी 3 इंचावरच गळा रुंदी टाकते आणि या पद्धतीने बॉक्स काढून घेते. आता आवडीनुसार गळा घेऊ आपण, गोल, चौकोनी किंवा पान कसा पण घेऊ. आता आपल्याला टाकायचं आहे फोरटक्सचं मार्किंग. तर याच्यासाठी मी इथं टक्स लाईन घेणार आहे. तर बघा, इथं टक्स लाईन जी आहे ना, ती मी इथं 9.5 इंच 34 साईजसाठी जी काही टक्सची उंची आहे ती आपण इथं घेऊ शकतो, बरोबर. तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेऊ, 10 इंचावर मार्क करून घेऊ. आता इथं तुमची जी काही टक्स लाईन असेल ना, जी काही कटोरी टक्स पॉईंट असेल ना, तो इथं तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर ही जी आपण घेतलेला बॅक पार्ट सेम टू सेम तसाच काढून घेतला, बरोबर ना. तर मग आपण खालच्या साईडला काय करायचंय, पाऊण इंचानी एक्स्ट्राचं अस्तर जे आहे ना ते घ्यायचंय. आपल्याला इथे योकपट्टी काढून घ्यायची, म्हणून आपण इथं पाऊण इंचानी काय करू, एक्स्ट्राचं अस्तर अशा पद्धतीने आखून घेऊ. आता जिथून आपण आखून घेतलं ना, तिथूनच 2.5 इंचावरती जी योकपट्टीचं मार्किंग आहे ना, ती आपल्याला इथं टाकून घ्यायचंय. तर सरळ लाईन आखून घेते. जर तुमच्याकडे पट्टी असेल तर पट्टीचा पण तुम्ही वापर करू शकता. तर मी माझी पट्टी जी आहे ना, ती थोडीशी कुठं पडली काय माहिती, बघावं लागेल. बघा, इथं मी दिला योकपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे इथं. आता इथे आपल्याला काय करायचंय, हा जो आडवा पॉइंट आहे ना, तिथं टाकायचा आहे छातीचा 10वा भाग. तर मी 3.5 इंचावरती इथं 10वा भाग टाकून घेते. आपल्याला हा एक पॉइंट इथं मिळून गेला. आता ही जी टक्स लाईन भेटली ना आपल्याला 10 इंचावरची, तिथं पण 3.5 इंच मी पॉइंट घेते. आता ही लाईन इथं सरळ ओढून घ्यायची. आलं लक्षात. आता या लाईनीपासूनच आपण काय करायचं, 1.25 इंच किंवा 1.5 इंचावरती पॉइंट घ्यायचा.
तर आपण ह्या साईडनी 1.5 इंचावरती पॉईंट घेतला आणि वरच्या साईडला 2 किंवा 2.25 असा पॉईंट घ्यायचा आणि ही लाईन इकडं जोडून द्यायची. आता इथे बघा, आता ही जे आपण घेतलेला आहे ना अर्धा इंचाचं, आपल्याला इथं अजून फ्रंट पार्टचं काय करायचं आहे, मोंड्याचा राऊंड द्यायचा आहे. हा राऊंड गेलाय आपला. तर मी जे अर्धा इंच आतमध्ये डाऊन केलंय ना तिथूनच ही लाईन ओढून घेते बघा इथं. आणि जर तुम्हाला बोटनेक मध्ये हा गळा वरती पाहिजे असेल ना तर मग हे अर्धा इंच घेण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये. जेवढा आहे नाही तर तेवढाच शोल्डर पट्टी ठेवायची आहे आणि आतमध्ये पण ही गळा घ्यायची गरज नाहीये. जर तुम्हाला बोटनेक मध्ये गळा घ्यायचा असेल म्हणजे 3.5-4 असा गळा घ्यायचा असेल, जसं की मी आता 7 इंच टाकला, तोच तुम्ही 4 इंचावर 3.5 इंचावर पण टाकू शकता. पण ही जी मी इथं गळा रुंदी 3 घेतली ना ही तुम्हाला 3.5च ठेवायची आहे आणि इकडं आतमध्ये अजिबात घ्यायचं नाहीये. मग म्हणजे तुम्हाला शोल्डर पट्टी मिळून जाईल जेवढी आहे तेवढी. तर इथून आता काय करायचंय आपल्याला, थोडासा खोल भाग, आता जसा हा बॅकचा आहे ना तर हा एकदम आपल्याला काय करायचंय, खोल घ्यायचा आहे फ्रंटचा. त्यासाठी मी इथं ना अशा पद्धतीने आतमध्ये डाऊन करून पण आपण हा पॉइंट देऊन घेऊ शकतो. तर हा कॅन्सल करून टाकायचा. आता हे जे मिळालेले पॉइंट आहेत हेच आपल्याला इथं जोडायचे. तर ही जी लाईन आहे ना ही थोडी तिरकी जोडून घेऊ, ही लाईन थोडी सरळच ठेवायची. आता काय करायचं, आपल्या जिकडनं हुकलूक पट्टी तिकडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि जिथं गळा आहे ना तिथं फक्त 1/2 इंच वाढवायचं आणि हे पॉइंट असे जोडून घ्यायचे. आणि इथं ही योग पट्टीला काहीच करायचं नाहीये, फक्त ह्या साईडने आपल्याला काय करायचंय तर 1 इंच वाढवून घ्यायचं. ह्या साईडला फिटिंग साईडला 1 इंच वाढवायचं आणि इथं अगदी 1/2 इंच म्हणजे 2 रेषा इतकंच वाढवायचं इथं आणि हा पण पॉइंट इथं जोडून घ्यायचा आहे बघा. आणि हा जो पॉइंट आहे ना इथं आपण घेतलेला, इथून तर हा लाईनिंग थोडीशी अर्धा इंच आणि वर घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने. तर आपल्या कटोरीला आहे ना पफ वगैरे छान असा बसतो. तर ते सांगायचं होतं मला, तुम्ही 4 टक्स ब्लाउज कटिंग करताना कुठे कुठे काय चुका करतात म्हणून. तर हे जे टक्स मारलेत ना हे परफेक्ट पद्धतीने अशा पद्धतीने टक्स मारायचे, एकदम छान असं तुमचं ब्लाउज बसल. तर आता हे फ्रंट पार्टचं सगळं मार्किंग आपलं तयार आहे. ही जी योगपट्टी आहे ना ही संपूर्ण अशी खालच्या वाढवलेला भाग आहे ना तिथून आपल्याला काय करायची आहे, कट करायची. तर योगपट्टी मी इथं सगळ्यात पहिले वेगळी करून घेतली बघा अशा पद्धतीने. तर योगपट्टी आपली नॉर्मल जशी आपण कट केलेली आहे त्याच्यात काहीच वाढवलं नाही, फक्त खालच्या साईडने आपण काय केलं होतं 1/2 इंच वाढवून घेतलं. आता बाकीचं सगळं जे काही मार्किंग आपण वाढवलेलं आहे ते वरती कटोरीच्या भागामध्ये अशा पद्धतीने कट करून टाकायचं. तर हे बघा, आता हा जो गळा आहे ना थोडासा आतमधून हे करते, म्हणजे टिप आपण इथून मारू शकतो. बघा अशा पद्धतीने आपण काय केलं, हा फ्रंट पार्ट कट करून घेतला. आता जे आपला ब्लाउजचा पीस आहे त्याच्यावरती कट करायचं. तर बघा अशा पद्धतीने हा पार्ट आपण इथं ठेवून कट करून घेऊ. आणि ही जी योगपट्टी आहे ती पण आपण अशा पद्धतीने ठेवून कट करायची. तर वरच्या साईडला आपण बाही कटिंग करून घेऊ नंतर ना. अशा पद्धतीने आपलं फायनली हे 4 टक्सचं जे काही ब्लाउज आहे ना ते आपलं व्यवस्थितरित्या कट झाले. आता आपण याला काय करू, याला स्टिच करून घेऊ.
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. तर आपण खूप सुंदर असं पफ येण्यासाठी कशा पद्धतीने फोरटक्सला मार्जिन घ्यायचं आहे ते मी सांगितलेलं आहे. याचा आधीचा बॅक पार्टचा व्हिडिओ तुम्हाला लिंक मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. बोटनेकला जर तुम्हाला बोटनेक ब्लाऊज बघायचा नसेल तरी तुम्ही हा फोरटक्स ब्लाऊजमध्ये ही ट्रिक्स यूज करू शकता. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.